आज पण आम्ही निघालेलो होतो, तंगड्यात तंगडे घालून आजीच्या घरी जाण्यासाठी निघालेलो होतो. आमचा आता नियम झालेला आहे, सकाळी सकाळी मस्तपैकी आजीच्या घरी जायचं, आजीला तोंड दाखवायचं, मग आजीला हाय बाय करून आणि मग शाळेत जायचं. असा आमचा रोजचा नियम आणि योजना अशी ठरलेली आहे. मग आम्ही निघालो होतो आजीच्या घरी जायला आणि कवळवून खात खात मग विनी विचार केलेला की मम्मी जाता जाता पिल्लांना भेटून जाऊयात. मग ती यू करत पिल्लांची इकडे आलेलीच होती. आणि मग काय पिल्लं एक एक करून आले जवळ. बापरे, सगळ्यांनी जे बिस्किटावर ताव मारलेली आहे बघायलाच नको. त्याच्यात एक मोठं कुत्रा आलं होतं, त्यांची आई पप्पा कायचे काय माहीत नाही, पण ते आलं होतं आणि त्याला ती तिथून ना जा जा ये हनी गे हकल हे हाड हाड असे करत ती त्याला बोलत होती की बाबा तू जा त्यांना खाऊ दे. मग काय तिने त्याला एकही बिस्किट दिलेलं नाही आहे. मग बाकीच्या कुत्र्यांनी मस्तपैकी ताव मारलेली आहे एक बिस्किटांवर आणि होतं ते छोटासा पुडा. पण काय सगळ्यांनी ॲग्रेस करून ते म्हणतात ना, एक तीळ सगळ्यांनी 7 भावांनी खाल्ला होता. तर तसंच इथे एक बिस्किट एवढ्या 7-8 जणांनी खाल्लेलं आहे. चला मग त्या कुत्र्यांना सगळ्यांना बिस्किट वगैरे दिलं आणि मग आम्ही तिथून निघतच होतो. मग ही दीक्षा त्यांना सगळ्यांना बाय बाय करत तिथून निघत होती. आम्ही इथून एकमेकींना थम्सअप दाखवला आणि निघालो. चलो मिलते हे. दीक्षा पण खुश, कुत्रे पण खुश. चलो बाय बाय. मग आम्ही आलो आजीच्या घरी. आजीच्या इथे आल्यानंतर आजीने मस्त आम्हाला एक सरप्राईज दिलं होतं. वा, जलेबी. सकाळ सकाळच्या रामपाऱ्यात माणसांनी जलेबी खावी. वा बघा, टिडेंग किती छान जलेबी आणि गोल अशी मस्तपैकी जलेबीवर मी ताव मारल्याच्या नंतर मग काय शाळेत जायची वेळ झालेली. 10 वाजले होते. दीक्षाला शाळेत सोडायची वेळ झाली होती, पण हिला काय शाळेत जायचं नव्हतं. इथे मस्तपैकी जाने तू असं गाणं लावलेलं आहे. ती बघत होती. ती म्हणते मला शाळेत जायचं नाही आहे, मला गाणं ऐकायचं आहे. असं ही बाई काय उठायला मागणं आहे. मग टी व्ही बंद केली आणि तिला म्हणलं चाल. मग तिने मस्त बॅग घेतली आणि निघाली. बाई चपला घातल्या आणि आणि भोंगा वाजत का होईना. मग आम्ही दोघी पण निघालो स्कूलला जायला. स्कूलला जायला बाप रे एवढी ट्रॅफिकला मग तोंड देत देत मग आम्ही पुढे गेलो. गेल्या गेल्या दीक्षाला सिस्टरनी जे लावलेलं आहे ना बेडुकुड्या मारायचं, बाप रे. कारण की आता त्यांच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स वगैरे सुरू होत आहेत, तर त्याच्यामुळे यांच्या लोकांची सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. दीक्षा इथे प्रॉपर मस्त बेडुकुड्या मारत होती. भारी वाटत होतं. मागे का होईना पण प्रॉपर बेडुकुड्या मारत होती. ते बघून छान वाटलं, मस्त वाटलं सगळ्यांना. मग इथे ऊन खात खातची मग घरी गेली होती. मम्मीने इथे मला कसलं तरी पाणी दिलेलं होतं. मी म्हटलं ए बाई हे कसलं पाणी दिलंय मला जर ह्याच्याने काय झालं ना तर तुझी अख्खी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईन, असं तिला म्हटलं होतं मी. बघा कशा झिंजण्या आल्या होत्या मला हे पिऊन. मग दीक्षाला गेलो होतो स्कूलला आणायला. 2 तास कसे गेले निघून का समजलंय. लांबून बघते तर ह्या लोकांची सगळ्याची आतमध्ये मस्ती चालली होती. मग दीक्षाला घेऊन आली घरी. चला असा गेला माझा आजचा दिवस. बाय.